विद्यार्थी मित्रो, नमस्कार. मी प्राध्यापक एन डी बनसोडे आपणा सर्वांचं या लेक्चर सिरीजमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील MCQ टाईपचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. यामध्ये स्टाफिंग, कंट्रोलिंग, मोटिवेशन, लिडरशिप, डायरेक्टिंग अँड मोरल या कंटेंटवरती MCQ टाईपचे क्वेश्चन्स कसे असू शकतात ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. ओके, पहिला प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज फायनान्शियल इन्सेंटिव्ज. खालीलपैकी आर्थिक प्रलोभन कोणते? बघा, ए प्रमोशन म्हणजे बढती, स्टॉक इन्सेंटिव्ज शेअर्सवरती नफा, देन सी जॉब सिक्युरिटी नोकरीची शाश्वती, देन डी एम्प्लॉई पार्टिसिपेशन कर्मचारी सहभाग. आता यावरून आपल्या असं लक्षात येतं की आर्थिक प्रलोभनामध्ये या ऑप्शन्सपैकी बी हा ऑप्शन जो आहे तो स्टॉक इन्सेंटिव्ज शेअर्सवरती नफा हा आर्थिक प्रलोभनामध्ये येत असतो घटक. तर आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे बी, आर्थिक प्रलोभनाचं स्टॉक इन्सेंटिव्ज म्हणजेच शेअर्सवरती नफा. तर बघा उत्तर बी, स्टॉक इन्सेंटिव्ह शेअर्सवरती नफा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, गुड डॅश डॅश मीन्स you have high sense of moral and ethical behavior that earns respect of others. चांगले टिंबटिंब म्हणजे इतरांकडून आदर मिळवण्याकरिता आपल्याकडे उच्च मनोधैर्य आणि नैतिक वर्तन असणे होय. त्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत बघा, कॉपरेशन सहकार्य, बी कॉन्फिडन्स आत्मविश्वास, सी ॲटिट्यूड दृष्टिकोन, डी कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य. तर लक्षात घ्या, आपल्याला इतरांकडून जर आदर मान सन्मान मिळवत असेल तर आपलं कॅरेक्टर चांगलं असणं गरजेचं आहे, म्हणजे चारित्र्य चांगलं असणं गरजेचं आहे. ओके, तर याचा ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे डी. बघा ऑप्शन डी कॅरेक्टर. ओके, देन 3, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट अ क्वालिटी फॉर अ लीडर. खालीलपैकी कोणता नेतृत्वाचा गुण नाही? ओके, चार्मिंग पर्सनॅलिटी आकर्षक व्यक्तिमत्व, बी ॲबिलिटी टू टेक डिसिजन्स निर्णय क्षमता, देन सी कम्युनिकेशन स्किल्स संवाद कौशल्य, देन डी लेझी ॲटिट्यूड म्हणजेच आळशी वृत्ती. तर लक्षात घ्या, नेतृत्वाचा हा नेतृत्वाच्या गुणामध्ये हा डी जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी येत नाही किंवा आळशी वृत्ती नेतृत्वामध्ये असणं चुकीचं आहे. तर डी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आन्सर असणार आहे. चला तर मग डी उत्तर बघूया आपण, डी. ओके, लेझी ॲटिट्यूड आळशी वृत्ती. देन नेक्स्ट नंबर, डॅश डॅश इज द प्रोसेस इन्शुरिंग दॅट इव्हेंट्स कन्फर्म टू प्लॅन्स. बघा, टिंबटिंब म्हणजे नियोजनाप्रमाणे कृती होते की नाही ते पाहणे होय. ऑप्शन ए प्लॅनिंग, ऑप्शन बी ऑर्गनायझिंग, ऑप्शन सी डायरेक्टिंग, ऑप्शन डी कंट्रोलिंग. ओके, तर याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे डी. ओके, म्हणजे नियंत्रणा म्हणजे नियोजनाप्रमाणे कृती होती का नाही ते पाहणे हे असतं. लक्षात घ्या, ऑप्शन जो आहे करेक्ट तो असणार डी. उत्तर डी. ओके, द नेक्स्ट, डॅश डॅश इज अ फोर्स टू ड्राईव्ह अ पर्सन टू ॲक्शन. ओके, टिंबटिंब म्हणजे व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करणे होय. ओके, तर ऑप्शन बघा, मोटिवेशन कार्यप्रेरणा, कोऑर्डिनेशन समन्वय, कोऑपरेशन सहकार्य, कंट्रोल नियंत्रण. आता लक्षात घ्या, मोटिवेशन जे आहे कार्यप्रेरणा जी आहे ही इतरांना कार्यप्रेरित करत असते, म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ओके, बघा उत्तर ऑप्शन ए कार्यप्रेरणा. देन नंबर 6, थेरी एक्स अँड वाय वॉज इंट्रोड्युस्ड बाय. बघा, ही थेरी एक्स, आता सिद्धांत क्ष आणि य सिद्धांत कोणी मांडला किंवा कोणी सांगितलं आहे? तर ऑप्शन बघा, डगलस मॅग्रेगर म्हणजे मॅग्रेगर, देन पीटर ड्रकर, देन हेनरी फेयोल, देन FW टेलर. आता लक्षात घ्या, हेनरी फेयोल असेल किंवा FW टेलर असेल किंवा पीटर ड्रकर यांचं जे काही योगदान आहे ते आपल्याला माहीत आहे. मात्र डगलस मॅग्रेगर यांनी जे योगदान आपल्या ह्या मॅनेजमेंटमध्ये दिलेलं आहे ते म्हणजे त्यांनी थेरी एक्स आणि थेरी वाय ही डेव्हलप केलेली आहे किंवा आपल्या व्यवस्थापनाला दिलेली आहे. ओके, तर ते ऑप्शन बघा हे असणार आहे तर मॅग्रेगर. ओके, देन नंबर 7, डायरेक्शन हॅज द फॉलोइंग फंक्शन्स. निर्देशनामध्ये टिंबटिंब
समाविष्ट असते किंवा आहे. ओके, डायरेक्शन निर्देशनामध्ये समाविष्ट आहे. ओके, तर ए आहे सुपरविजन निरीक्षण, बी मोटिवेशन, सी कम्युनिकेशन संदेश वहन आणि डी ऑल ऑफ द अबाव. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डायरेक्शन देत असतो त्यावेळेस आपल्याला सुपरवायझन करणं गरजेचं असतं, मोटिवेशन करणं गरजेचं असतं आणि कम्युनिकेशन करणं हे गरजेचं असतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबाव. ओके, तर बघा उत्तर ऑल ऑफ द अबाव. देन नंबर 8, it is important to have a good dash dash to be successful in your career. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी टिंबटिंब हे महत्त्वाचे असते. नंबर 1 जो ऑप्शन दिलेला आहे तो बघा, अपीअरन्स आविर्भाव, बी अटेंडन्स उपस्थिती, सी ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन, डी रिस्पेक्ट. ओके, तर लक्षात घ्या, आपल्याला जर करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे दृष्टिकोन असणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर ते बघा उत्तर असणार आहे सी दृष्टिकोन. ओके, ॲटिट्यूड. देन नंबर 9, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन एलिमेंट ऑफ डायरेक्शन. खालीलपैकी कोणता निर्देशनाचा घटक नाही. ओके, तर बघा ऑप्शन दिलेले आहेत, नाही असं म्हणाले. ओके, तर फर्स्ट वन आहे ए सुपरविजन निरीक्षण, देन बी ऑर्गनायझिंग संघटन, देन सी मोटिवेशन कार्यप्रेरणा, देन डी आहे लिडरशिप नेतृत्व. ओके, तर लक्षात घ्या, सुपरविजन म्हणजे निरीक्षण हा काय आहे, लक्षात घ्या ही निर्देशनातील घटक नाही. ओके, देन त्याचं उत्तर बघा ए, दॅट इज सुपरविजन. देन नंबर 10, डॅश डॅश इज द प्रोसेस ऑफ सर्चिंग द कॅन्डिडेट्स फॉर एम्प्लॉयमेंट अँड स्टिम्युलेटिंग them टू अप्लाय फॉर जॉब्स इन द ऑर्गनायझेशन. लक्षात घ्या, रोजगारासाठी उमेदवार शोधणारी आणि संघटनेमध्ये त्यांना कामासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करणारी प्रक्रिया म्हणजे ऑप्शन्स रिक्रुटमेंट भरती, सिलेक्शन निवड, इंडक्शन प्रवर्तन, देन डी ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण. तर लक्षात घ्या, रिक्रुटमेंट म्हणजे जी भरती आहे त्यामध्ये आपण कॅन्डिडेटला किंवा उमेदवाराला आपल्या कंपनीमध्ये उद्योगामध्ये नोकरी मिळवण्याकरता त्यांना अर्ज करण्यास आपण प्रवृत्त करत असतो. ओके, तर त्याचा ऑप्शन असणार आहे ए, दॅट इज रिक्रुटमेंट. ओके, भरती. चला पुढं नंबर 11, कंट्रोलिंग फंक्शन इज परफॉर्म्ड बाय. बघा, नियंत्रण कार्य टिंबटिंब व्यवस्थापकीय पातळीवरून पार पाडले जाते. टॉप लेवल उच्च पातळी, मिडल लेवल मध्यम पातळी, लोअर लेवल कनिष्ठ पातळी. तर लक्षात घ्या, व्यवस्थापन हे सर्व स्तरावरती चालत असतं. तर याचा करेक्ट ॲन्सर जे आहे, ऑप्शन जो आहे तो आहे ऑल ऑफ द वरील सर्व. ओके, देन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग इज मॉडर्न टेक्निक ऑफ कंट्रोलिंग. नियंत्रणाचे आधुनिक तंत्र कोणते. तर लक्षात घ्या, नंबर 1 बजेटरी अंदाजपत्रकीय, देन कॉस्टिक, देन ब्रेक इव्हन ॲनालिसिस, देन पर्ट. आता लक्षात घ्या, हे आधुनिक तंत्र सांगलेलं आहे. तर हे जुनीच आहेत अगोदरची पहिली 3. आणि नंबर डी जो आहे पर्ट, तो लक्षात घ्या काय आहे, तर हा आधुनिक तंत्र आहे. त्याला म्हणू आपण प्रोग्राम इव्हॅल्युएशन अँड रिव्ह्यू टेक्निक्स. ओके, तर डी हा ऑप्शन बरोबर असणार आहे. बघा मग. ओके, तर डी पर्ट. ओके, देन 13, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट डील विथ रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भरती निवड केली जाते. तर बघा, चाइल्ड लेबर ॲक्ट बालकामगार कायदा, देन माइन्स ॲक्ट खान कायदा, देन द अप्रेंटिस ॲक्ट शिक्षणार्थी कायदा, आणि डी जो आहे ऑल ऑफ द अबाव म्हणजे वरील सर्व. तर लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस भरती निवड करत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या सर्व कायद्यांचं पालन करणं गरजेचं असतं. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबाव. बघा, आन्सर इज ऑल ऑफ द अबाव वरील सर्व. देन 14, डॅश डॅश इज नॉट एक्सटर्नल सोर्स ऑफ रिक्रुटमेंट. ओके, टिंबटिंब हा बाह्य भरतीचा मार्ग नाही. ओके, डोअर सिलेक्शन दारावर भरती, एजंट मध्यस्थ, इंटरनल अंतर्गत, डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष. आता लक्षात घ्या, प्रत्यक्ष भरती जी आहे ही बाह्य स्वरूपाची नाही, म्हणजेच ते आहे इंटरनल म्हणजेच अंतर्गत. ओके, ह्याचं उत्तर असणार आहे सी. ओके, इंटरनल. देन नंबर 15, प्रमोशन इज डॅश डॅश सोर्स ऑफ रिक्रुटमेंट. बढती हा भरतीचा टिंबटिंब मार्ग आहे. ओके, तर बाबा ऑप्शन्स काय आहेत, सुटेबल सुलभ, एक्सटर्नल बाह्य, इंटरनल अंतर्गत, डी हायर म्हणजेच उच्च. आता लक्षात घ्या, या ठिकाणी इंटरनल जो सोर्स आहे तो प्रमोशनचा एक मार्ग आहे. लक्षात घ्या. ओके, उत्तर असणार आहे सी, दॅट इज
internal. Okay, then number 16, in which type of leadership leader enjoys no power. ओके, म्हणजे कोणत्या नेतृत्व शैलीमध्ये वरिष्ठ आपल्या अधिकाराचा वापर करत नाही. तर लक्षात घ्या, ऑप्शन्स दिलेले आहेत. डेमोक्रेटिक लिडरशिप स्टाईल, फ्री रेन लिडरशिप स्टाईल म्हणजे नेतृत्व शैली जी आहे मुक्त नेतृत्व शैली, देन ऑटोक्रेटिक लिडरशिप स्टाईल एकतंत्री नेतृत्व शैली, देन नंबर नन ऑफ द अबावरीलपैकी नाही. तर लक्षात घ्या, फ्री रेन नेतृत्व शैली जी आहे ही मुक्त नेतृत्व शैली जी आहे, या नेतृत्व शैलीमध्ये लीडर काय करतो की इतरांना अधिकार तो देत असतो, इतर सहायकांना तो अधिकार देत असतो, तो स्वतः जास्त अधिकाराचा वापर करत नाही. ओके, सो आन्सर इज बी, दॅट इज फ्री रेन लिडरशिप स्टाईल, दॅट इज मुक्त नेतृत्व शैली. ओके, मराठीमध्ये. देन नंबर 17, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेप इन सिलेक्शन प्रोसेस. खालीलपैकी कोणती अवस्था निवड प्रक्रियेतील नाही. ओके, फर्स्ट वन, स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन्स अर्जाची छाननी, रिटर्न टेस्ट लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू मुलाखत, देन ट्रान्सफर म्हणजे बदली. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण भरती प्रक्रिया करत असतो त्यावेळेस आपल्याला अर्जाची छाननी अर्ज मागवतो आपण, त्यानंतर अर्जाची छाननी करतो, त्यानंतर रिक्रुटमेंट करण्यासाठी आपल्याला रिटर्न टेस्ट घेतो आपल्या उमेदवाराची, त्यानंतर रिटर्न टेस्टमध्ये जे उमेदवार पास झालेले असतात त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेत असतो, म्हणजेच मुलाखत घेतो. मात्र बदली हा जो घटक आहे तो प्रत्यक्षात कामगारांची ज्यावेळेस सिलेक्शन होतं त्यानंतर त्यांचा जो काय इंटरनल समजा इतर ठिकाणी त्यांना ट्रान्सफर केलं जातं, तो मात्र हा घटक जो आहे तो निवड प्रक्रियेतील नाही. दॅट इज मग इथं काय असणार आहे, ॲन्सर इज ट्रान्सफर म्हणजे बदली. ओके, देन 18, एस्टीम नीड्स आर कन्सर्न विथ. प्रतिष्ठेच्या गरजांचा सिद्धांत टिंबटिंब प्रतिष्ठेच्या गरजा संबंधित टिंबटिंब आहेत. तर काय बघा, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ कॉन्फिडन्स, देन रिकग्निशन. ओके, तर लक्षात घ्या ह्या सर्व बाबी ह्या महत्त्वाच्या असतात एस्टीम नीड्समध्ये. तर याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबावरील सर्व. आन्सर इज डी, ऑल ऑफ द अबावरील सर्व. देन 19, टू फॅक्टर थेरी रिलेटेड टू, म्हणजे बघा द्विघटक सिद्धांत कोणाशी संबंधित आहे. द्विघटक सिद्धांत संबंधित आहे कोणाच्या, तर बघूया ॲडम्स इक्विटी थेरी, ॲडमच्या नीती सिद्धांताशी नाही. मॅस्लो नीड हायरार्की थेरी, मास्लोच्या गरजांच्या सिद्धांताशी संबंधित नाही. देन हर्झबर्ग्स हायजीन फॅक्टर, हर्झबर्ग्सच्या आरोग्यदायी घटक संबंधाशी. देन डी, डगलस मॅग्रेगर्स, आता मॅग्रेगर्स म्हणून मॅग्रेगर्स थेरी एक्स अँड थेरी वाय, मॅग्रेगर्स आणि यश सिद्धांत. आता लक्षात घ्या, मुळात द्विघटक सिद्धांत जो आहे हा हर्झबर्ग्स, फ्रेडरिक हर्झबर्ग यांनी टू फॅक्टर थेरी मांडलेले आहे. लक्षात घ्या, एक मोटिवेशन फॅक्टर, देन अनदर इज हायजीन फॅक्टर, म्हणजे ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन इज सी. बघा हर्झबर्ग हायजीन थेरी. ओके, आरोग्यदायी घटक सिद्धांताशी. ओके, देन लास्ट वन, डॅश डॅश इज द मार्जिनल फंक्शन ऑफ गायडिंग, सुपरवायझिंग अँड रीडिंग पीपल टू अटेनमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्स. ओके, बघा टिंबटिंब म्हणजे उद्देशाच्या प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, पर्यवेक्षण करणे आणि समजून घेणे होय. तर ऑप्शन काय दिलेले बघा, कंट्रोलिंग नियंत्रण, डायरेक्टिंग निर्देशन, प्लॅनिंग नियोजन, डी इज ऑर्गनायझिंग. ओके, तर याचं उत्तर असणार आहे डायरेक्टिंग म्हणजेच निर्देशन. आपण निर्देशन देत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं, परीक्षण करणं, समजून सांगणं, या बाबी सगळ्या बाबी महत्त्वाच्या ह्या डायरेक्शनमध्ये असतात. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे बी, दॅट इज डायरेक्टिंग निर्देशन. ओके, तर या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आपण ह्या MCQ टाईपचे क्वेश्चन्स पाहिले. आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती बटन दाबा. आणि लक्षात घ्या, येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला कॉमर्सच्या संदर्भात काही महत्त्वाच्या बाबी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. तर जास्तीत जास्त चॅनल हा सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, लाभ होणार आहे. ओके, थँक्यू.